खासदार साहेब, आज जालन्यातून तुम्ही भेट घेतलेली आहे. खरं तर उपोषणकर्त्यांच्या उपोषणात 13 दिवस तब्येत खालावती. सरकार त्यांच्या मागण्यासाठी म्हणजे दखल तर घेते पण निर्णय देत नाही. सरकार दखल लय घेते लवकर पण निर्णय घेत नाही, भूमी याची. पण हा विषय गांभीर्याचा आहे आणि हक्काचा आहे. धनगर समाज हा देशभरातल्या अनेक राज्यामध्ये एसटी मध्ये समाविष्ट आहे, पण महाराष्ट्रामध्ये तो व्हीजीएनटी मध्ये आहे. आपण बघितले की कर्नाटकमध्ये सुद्धा आता आपल्या शिवला लागूनच आहे ना, तिथं सुद्धा हा धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये आहे आणि ही त्यांची रास्त मागणी आहे. या ठिकाणी दीपक बोराडे या ठिकाणी 13 दिवसापासून उपोषण करतायत आणि सरकार ह्या ठिकाणी फक्त चर्चेवरून गुराळ चालू ठेवले. कुठेतरी हा विषय संपवा, कारण शेवटी कोणाला तरी तुम्हाला अंगावर घ्यावं लागेल, कोणाच्या तरी बाजूने भूमिका घ्यावी लागेल. कवर तुम्ही चमडी बचाव धोरण स्वीकारणार आहे? प्रत्येक वेळी तुम्ही गोल 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 आता किती दिवस करायचे? 2014ला मी आता म्हणलं की 14ला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होता त्यावेळेस शिवसेना आणि भाजपची युती होती, त्यावेळेस सुद्धा भूमिका हीच होती की आम्ही तुम्हाला सरकार आल्याबरोबर एसटीचं आरक्षण देऊ. आणखीनही तो प्रश्न मार्गी लागत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे सरकारनं आता दीपक बोराडेचा जास्त अंत पाहू नये. शेवटी कोणाच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न होऊ नये. शेवटी समाजाच्या हिताचा आणि त्यांची मागणी ही रास्त आहे, चुकीची नाही आहे. अशा वेळी सरकारनं आरक्षणाचा एक विषय संपुष्टात आणून सगळ्या समाजाला एक चांगलं दिशा देण्याचं काम करावं, एवढं मला या ठिकाणी या निमित्तानं सरकारला विचारायचं. मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी उपोषणकर्त्यांशी फोनवर संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री असं म्हणाले की हा आमच्या हातचा विषय नाही, राज्याच्या हातचा विषय नाही. केंद्र सरकारच्या हातचा आहे तर केंद्र सरकार तुमचंच आहे, राज्य सरकार तुमचंच आहे. तुम्ही तर निर्णय घ्या ना. केंद्र सरकारला काय द्यायला भाग पाडू आम्ही, काय करायचं नंतर विषय होईल. पण कमीत कमी राज्य सरकारनं तर निर्णय घ्यावं ना, हे तुम्हाला मान्य आहे ना. देवेंद्र फडणवीस मला वाटते कोर्टामध्ये त्यांनी याची दाखल केली होती या समाजाने की बाबा धनगर समाजाचा एकही माणूस या राज्यामध्ये नाहीये. मग एवढं तुम्हाला सगळं कळालंय, सगळं माहित आहे. आता तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही भूमिका घेऊन मोकळे व्हा. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवा, केंद्राला भांडू, आम्ही काय करायचं आम्ही ठरवू ना. तुम्ही कमीत कमी राज्याची भूमिका तर निभवा ना. राज्य सरकारने तात्काळ धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा समावेशाचा निर्णय घ्यावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्र सरकार काय भूमिका घेते त्यावर कळलं, नंतर आम्ही काय करायचं बघू. आम्ही लोकसभेत आम्ही त्याला भांडू, आम्ही जिथे उभे राहू सगळे. पण राज्य सरकारच भूमिका घेत नसेल तर केंद्राला आम्ही काय म्हणून भांडायचे? राज्यानं प्रस्ताव पाठवावा, केंद्राला कसं नमवायचं आम्ही सगळे ठरवू खासदार.